अमरावतीमध्ये राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचा जल्लोष करण्यात आला। यावेळी श्रीराम सेनेच्या वतीने दिव्यांचे आणि लाडूचे वाटप करण्यात आले। सलग 500 वर्षांनंतर अयोध्या येथील श्रीराम मंदिर विवादाला पूर्णविराम मिळाला असून राम मंदिर बांधकामाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे। 5 ऑगस्टला अयोध्या येथे राम मंदिर बांधकाम भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले असून त्या आनंदाचा जल्लोष भाजपा पदाधिकाऱ्यांनी भाजपा कार्यालयात केला। आज ऐसा लग रहा है कि जैसे अयोध्या में राम जन्म थे वैसे आज फिर से राम जन्म हो गया है। मैं सभी को इसकी बधाई देती हूँ और सभी से प्रार्थना करती हूँ कि अपने अपने घर में राम जन्मभूमि का दिए जलाएं और जय श्री राम शुरू रखें। और सबको मैं यही देके अभिनंदन देती हूँ और अपने बोलो जय श्री राम। भाजपा कार्यालयात प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले। रांगोळी काढून सर्व पदाधिकाऱ्यांनी पूजन करून एकमेकांना लाडू वाटप करण्यात आले। यावेळी प्रभू रामाचा आनंद व्यक्त करण्यासाठी नारे देऊन जल्लोष साजरा केला। यावेळी भाजपा प्रवक्ता शिवराय कुलकर्णी जन्मभूमीवर मंदिराचं भूमिपूजन आज झालं। गेल्या शेकडो वर्षापासून या देशावर परकीय आक्रमकांनी लावलेला जो कलंक होता तो कलंक पुसला जाऊन आज राष्ट्रीय अस्मितेचं विजय पर्व आहे आणि म्हणून संपूर्ण भारतामध्ये अत्यंत आनंदाची लाट आहे। हा आनंदोत्सव देशभर साजरा होता, आपल्या इथे साजरा होत आहे। मला या निमित्ताने फक्त एक दुर्दैवी बाब आपल्या सगळ्यांच्या निदर्शनात आणून द्यायची आहे की देशभर आनंदाचं वातावरण असताना या राज्य सरकारने ठिकठिकाणी राम भक्तांना आणि देशवासियांना आनंदोत्सव करण्यापासून रोखलेला आहे। कालपासून पोलिसांचा ससेमिरा लोकांच्या मागे लावलेला, फटाके फोडू नका, पताका लावू नका, झेंडे लावू नका, चौकात बॅनर लावू नका म्हणून विरोध केला जात आहे। आज सकाळपासून देखील अनेक कार्यकर्त्यांना आनंदोत्सव साजरा करण्यापासून अडवण्यात आलेला आहे। राज्यातल्या महाआघाडी सरकारने या अत्यंत आनंदाच्या क्षणी लोकांच्या आनंदावर जे विजळ घातलं त्याचा मी अत्यंत कठोर शब्दात निषेध करतो। जिल्हाध्यक्ष किरण पातुरकर, उपमहापौर कुसुम साहू, नगरसेवक अजय सरस्कर, प्रणित सोनी, नगरसेविका सुरेखा लुंगारे, शिल्पा पाचघरे सह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या संपूर्ण हिंदू समाजाचे भारताचे आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्र यांचं बरेच वर्षापासून विषय होता राम मंदिराचा, तो या काळात या घडीत आता तो साकार होतो आहे। आज आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी त्यांच्या हस्ते शिलान्यासाचा कार्यक्रम खूप थाटामाटात तो साजरा झाला। आज या एवढ्याच आनंदाच्या क्षणात मी समस्त हिंदू समाजाला आणि समस्त भारतवासियांना खूप शुभेच्छा देतो, खूप अभिनंदन करतो। आज हा सण दिवाळी दसऱ्यापेक्षाही मोठा सण आहे हा, कारण की प्रत्येक हिंदू समाजाच्या प्रत्येक व्यक्तींनी या दिवसाचा आतुरतेने वाट बघितली होती। आज ही वाट त्यांनी संपलेली आहे आणि आज जो एक रामराज्याचा जो एक संकल्प घेतलेला गेला होता आपल्या कारसेवकांनी आणि जे विवाह जन्मभूमीच्या वेळेवर ज्या लोकांनी परिश्रम केले त्या सगळ्यांच्या मृत्यूला जो खरी श्रद्धांजली भेटलेली आहे। त्यासोबत मी समस्त अमरावतीकरांना आणि समस्त हिंदू समाजांना आज विनंती करतो की आज हा सण प्रत्येक माणसाने प्रत्येक व्यक्तीने आपापल्या घरात दिवे लावून रांगोळी काढून आणि फटाके फोडून म्हणजे एक सणासारखा साजरा करून हा सण आजचा दिवस साजरा करावा अशी विनंती। जय विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।